मावळ तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अचानक ऐतिहासिक निवडणूक झाल्याचं म्हटलं जातं. या निवडणुकीमध्ये ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची मताची जी संख्या तुल्यबळ होती किंवा जी उमेदवारांची संख्या होती ती संख्या ही जास्त असतानाही भाजपच्या उमेदवाराचा या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे आणि ज्यांचा पराभव झाला ते विक्रम नलावडे आपल्यासोबत आहेत. खरं तर ही निवडणूक जी आहे ती अत्यंत रंगतदार झाली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आला होता पक्षाकडून, परंतु पक्षांची संख्या पक्षातील सदस्यांची संख्या ही जास्त असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव कसा होतो, ह्या सगळा घटनाक्रम नेमका काय आहे आपण आज जाणून घेणार आहोत. काय सांगसाल? खरं तर ऐतिहासिक निवडणूकच म्हणता येईल. ज्या पक्षाचा तालुक्यामध्ये आमदार आहे, पंचायत समितीवर सत्ता आहे, जिल्हा परिषदेवर सत्ता येते, म्हणजे 5च्या 5 उमेदवार निवडून जातात, त्या ठिकाणी आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 13 की 11 उमेदवार सदस्य तुमचे, तरीही तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागतो. कसं घडलं हे सगळं? काय आलं की पक्षाची 2-3 मिटिंग आल्या. 2-3 मिटिंगमध्ये 13 संचालक हे उपस्थित असायचे. 13 संचालक मध्ये पहिल्यापासून चाललं होतं की आम्ही 18 जण एकत्र आहेत. 18 जणांमध्ये आम्ही काही विषय नाही, आम्ही इलेक्शन न होता आम्ही बिनविरोधच्या भूमिकेने चाललेलो होतो. त्याच्यामध्ये काल रात्री आम्हाला फोन आला की पक्षाचा की रेस्ट हाऊसमध्ये भेटायचं आहे, मिटिंग आहे. तिथं आलो. त्याच्यानंतर मिटिंगमध्ये असं ठरलं की पूर्वी पण 8 दिवसापूर्वी मिटिंग झाली तेव्हा आपण चिठ्ठ्यांवरती ज्याला कुणाचा नाव निघेल त्याचं एकमताने त्याचा फॉर्म भरायचा सभापतीसाठी आणि उपसभापती जे इच्छुक आहे त्याच्यातून त्यांचा फॉर्म भरायचा उपसभापती आणि त्या एकमताने जो आपल्या पक्षाचा आहे उमेदवार त्याला एकमताने निवडून द्यायचा. बरोबर. इलेक्शन लागल नाही लागल ही वाटलं नव्हतं की इलेक्शन लागल, परंतु पुढील उमेदवार इच्छुक होते, पहिल्यापासून आग्रही होते. पण पुढचे उमेदवार दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे त्यांना पक्षाने मिटिंग मध्ये बोलवलं नाही किंवा चर्चेलाही घेतलं नाही. आजच्या मग पक्षाचे आपल्या राष्ट्रवादीचे जे काही 5 सभापतीसाठी इच्छुक होती त्यांच्या 5 चिठ्ठ्या काढल्या आणि उपसभापतीसाठी जे 3 इच्छुक होती त्यांच्या 3 काढल्या. त्यात मध्ये दिलीप भाऊ ढोरे हे याच्यामध्ये पंचायत समिती असल्यामुळे ते काही इच्छुक राहिले नाही आणि अदर काही ज्यांना संचालक होते त्यांना बाजार समितीच्या सभापती किंवा उपसभापतीसाठी फॉर्म भरता येत नव्हते. असे म्हणून 13 जण होते. माझी सभापती होते, उपसभापती पण होते. सगळी प्रक्रिया झाली. चिठ्ठीमध्ये नाव निघालं. बरेच जण इच्छुक होते. मीही सांगितलं जर तुम्ही नाव सुचवत असाल पक्षाकडून तर माझं नाव शेवटला ठेवलं तरी काय हरकत नाही की मी आग्रही नाहीये आणि किंवा काही नाहीये, तुम्ही कुणालाही देऊ शकता. पण चिठ्ठ्यांवर आल्यामुळे सगळ्याचा क्रमवारी लावायची होती. बरोबर. ज्याची पहिली त्याची पहिली, ज्याची दुसरी चिठ्ठी दुसरी, अशी 5च्या 5 स्टेपनी लावल्या गेल्या. नशिबाने माझी चिठ्ठी आली, मला फॉर्म भरण्यास सांगितलं. फॉर्म भरण्यास सांगितलं. आम्ही फॉर्म भरण्यासाठी गेलो असता पुढील जे काही विरोधी पक्षाचे संचालक होते ते आमच्या मिटिंगला नव्हते, कारण ही राष्ट्रवादी काँग्रेसची मिटिंग लागली होती. ह्या मिटिंग मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे किती सदस्य होते त्या मिटिंग? 13 सदस्य. 13 सदस्य आणि 18ची बॉडी. 18ची बॉडी. 13 आणि 5 असं होतं, अशी बॉडी होती. तर 5 जण तिथं होतं. आमची तिथं फॉर्म भरल्याच्या नंतर पुढील उमेदवार सुभाषभाऊ जाधव यांनी फॉर्म अर्ज भरला. तिथंही आमची चर्चा झाली की बाबा की आपण थांबलं पाहिजे, इलेक्शन झालं नाही पाहिजे, आपण एक मताची सगळेजण एक कटुता नको यायला. त्यामुळं बरीचशी चर्चा झाली. परंतु पक्षाचा आज मला आदेश असल्यामुळं किंवा चिठ्ठीत नाव आल्यामुळे मला फॉर्म भरलंय. मी जर समजा म्हणलं की ज्येष्ठत्वाच्या नात्याने सुभाष भाऊंना द्यावं तर पक्ष हा माझ्यावरती वेगळे विचार करतील. त्याच्यामुळे मी म्हणलं ठीक आहे, मला भले कमी द्या, पक्षांवरून आदेश दिला, आपण परत संगनमताने सगळेजण एकत्र बसू आणि पुढील आपण प्रक्रिया करत राहू. कारण दिवस येतात जातात, बदल होत असतो. परंतु असं न होता इलेक्शन लागलं. इलेक्शन मध्ये सुभाष भाऊ यांना 11 मतं आली 18 पैकी आणि मला 7 मतं आली. ही का झाली? तिथं त्याचं अभिनंदन केलं. मी निघून आलो. आम्ही सगळी त्याची शहानिशा केली. शहानिशा केल्याच्या नंतर जो काल 4 वाजल्याच्या नंतर जे पक्षाचं
फोन आले की उद्याच्या मिटिंगला तुम्ही उपस्थित राहावं आणि यावं. त्याच्यामध्ये हे 5 जे होते विरोधी पक्षाची यांना बोलवणं न आल्यामुळे त्यांची व्यूहरचना चालू झाली. बरोबर. व्यूहरचनेमध्ये त्यांनी त्यांची बांधणी रात्री 11-12 वाजता बांधणी केली. त्याच्यात ते सक्सेस झाले, कारण इथं सगळं एकमत असल्यामुळे काय होईल असं काय वाटलं नव्हतं, बहुमत असल्यामुळं. आणि आम्हाला वाटलं नव्हतं इलेक्शन होईल, पण त्यांचं एकमत झालं, तिथं त्यांची व्यूहरचना झाली. मग ही का झाली, कशासाठी झाली, कशी झाली, पक्षाच्या तिकडे का गेले, कारण काय, तर कारण असं कळलं की थोडक्यात एक 20,000च्या पायी 20,000 पायी हे फुटले गेले संचालक. एवढे बाजार समिती मोठा आरोप करताय तुम्ही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कृषी उत्पन्न बाजार समितीमधले सदस्य होते ते 20,000साठी फुटले, 20,000साठी फुटले गेले. बरं. आणि त्यांना माहिती होतं की हे इच्छुक असणारे कोण आहेत, कोण नाहीये, हे त्यांना माहिती होतं. मग जे काही ज्यांना माहिती होतं की ही होणारी आहे, मग ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण 2 रुपये घेऊन इकडं आपण विरोधी मतदान करू शकतो, तर त्यांनी त्यावेळेस होकार दिला ना. त्यांना माहित होतं ह्या 5 जणांमध्ये सभापती पदासाठी कोणाची तर एखादी चिठ्ठी निघणारच. मग यांना आपण मतदान करू शकतो का, तर नाही करू शकत. म्हणून मग त्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून 20,000 रुपये घेऊन मतदान केलेले. बरं. ही आम्हाला यांची व्यूहरचना कळली, बाकी काही नाही. मला आता थेट बोलूया आपण. 18 सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे होते. त्याच्यामध्ये 13 राष्ट्रवादीचे, 13 राष्ट्रवादी, त्यापैकी 7 मतं तुम्हाला पडले. 7 पडली. जी 5 मतं फुटली ती 5 थेट तुम्ही सांगा ते 5 जण कोण होते? एक तर तुमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होऊन गेले होते, सभापती उपसभापती होऊन गेले होते, म्हणजे संभाजी शिंदे आणि नामदेव शालार हे 2 जण होते. उरलेले 3 कोण होते? नाही, आता विषय कसा, ह्याचे कोण फुटले? नाही, ज्यांना संधी नव्हती, तुम्हाला तुमचा रोष ज्यांच्याकडे आहे त्या 5 जणांना संधी भेटणार नव्हती, ते 5 जण फुटले. 6 जण फुटले. 6 जण फुटले. म्हणजे 6 जण कोण होते ज्यांना संधी भेटणार नव्हती? नाही ना, आता संधी भेटणारे नव्हते किंवा आता ते प्रत्येकाला माहिती संधी आपल्याला भेटणार आहे किंवा नाही भेटणार आहे, किंवा झालोय नाही झालोय, किंवा आपल्याला संधीचं, पण हे फुटणारे आहेत यांना पक्षनिष्ठा नव्हती, किंवा जे आपल्यासाठी थांबलेत. आणि विक्रम केलवाडी एकमेव असा होता की तो म्हणत होता की सगळ्यांना उद्या मला भले मिळो अगर न मिळो. मी मागच्या वेळेस पूर्णमध्ये दिलीप भाऊ असेल, मी असेल, दिलीप भाऊला म्हणले बाबा तुला नाहीये, ठीक आहे. मी पण म्हणलो मला भले नाही मिळालं आताच्या, मला नंतरच्या टर्मला पुढच्या शेवटच्या पर्यंत जरी मिळालं तरी काय हरकत नाहीये. मग तोपर्यंत जे फुटणारे होते 6 जण, पहिल्यापासून मी बोलत होतो, मग त्यांना समजलं की बाबा आपण आज ह्या माणसाची कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमचे कृषी उत्पन्न बाजार समितीत जे सदस्य निवडून येतात ते शेतकरी असतात. बरोबर आहे. पैशा पाण्याने किंवा आर्थिक दृष्ट्या ते सक्षम उमेदवार असतात, सक्षम सदस्य असतात असं समजलं जातं. 100%. तुम्ही इतका गंभीर आरोप करताय की हे सक्षम असलेले सदस्य फक्त 20,000साठी फुटतील? 100%. आम्ही ग्रामपंचायतीवर काम करतो. ज्यांच्याकडे सगळं काय येते 5-5 हजारसाठी कोणाची नोंदी जरी करायची असेल तर 2,000 दे, 5,000 दे, अशी लोक आहेत. सगळं आहे. मी बाजार समितीतून बघतो की बाबा काय होतंय, आज तालुक्यात बघतोय की बाबा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात ते करतात, सगळी सुदृढ आहेत, सगळी चांगली आहेत, विषय नाहीये. पण समजा एखादी नोंद जरी करायची असेल ग्रामपंचायत तर तिथं 2 रुपये घेतोच. तुमचं बोलणं चालू नव्हतं का? जे नाराज सदस्य असतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे आता फुटलेत तुम्ही म्हणताय, त्यांच्याबरोबर काही संवाद चालू नव्हता का? नाही ना, सगळ्यांचं एकमत होतं, पक्ष दिल तो उमेदवार ज्याची चिठ्ठी निघेल त्याची आपण माग, हे पहिल्यापासून चालू होतं, यात काय विषय नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी 20,000साठी आपली पक्षनिष्ठा जी होती ती सोडली 100% सोडली 20,000साठी. आणि 20,000 किती दिवस पुरणार आहे? त्यांना पाहिजे असतं त्यांनी जेव्हा चिठ्ठी निघेल ते जर म्हणले असते बाबा की मला 30,000 द्यावं, सरळ तोंडावरती विरोध केला नव्हता? नाही, अजिबात नाही. जाताना सगळे भेटले मला, सगळ्यांच्या जाताना मी गळ्यात पडलो आणि मी सगळ्यांचं स्वागत केलं की बाबा सुभाष भाऊंचं पण स्वागत केलं. सभापती झाले, मी पहिलं भाषण केलं की सुभाष भाऊ सभापती झाले, ज्येष्ठ होते, ज्येष्ठत्वाच्या नात्याने मला वाटलं की सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला असेल. मी हेही बोललो की तुम्ही वयाचं बघितलं, पक्ष म्हणून नाही पाहिलं, चांगले योग्य आहे, पण तुम्ही वयमान बघितलं की सुभाष भाऊ ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांना मिळालं पाहिजे म्हणून मतदान केलं. याबद्दल मी
मी बरोबर. तुमचं स्वागत करतो. बरोबर. पण नंतर मला आताच्या कंडिशनला असं कळलं की यांची रात्री व्यूहरचना आली. या व्यूहरचनेमध्ये जे काय फुटले, यांनी 20,000 रुपये घेऊन मतदान केलेलं आहे. मग यांची काय आता तुम्ही निष्ठा? स्वतःचा स्वाभिमान नाही यांना जपता आला. स्वतःचा स्वाभिमान नाही जपता आला, पक्षनिष्ठा नाही जपता आली. आणि काय तुमची किती प्रॉपर्टी असेल त्याला काय खाते आता तुम्ही याबाबत काही पक्षश्रेष्ठींशी बोललाय का किंवा काही तक्रार केली का? नाही, पक्षश्रेष्ठीने आपल्याला आदेश दिला, आपण फॉर्म भरला. मला ते म्हणलं होते की काय की बाबा तुम्ही थांबा, माघार घ्या. म्हणलं मी जर पक्षाने आदेश देऊ तर मी माघार घेतो तर माझ्यात पक्ष मला हे करीन. बरोबर. तर मी नाही ना माघार घेऊ शकत. हा, भले मी तुम्ही सांगा आपण परत बसू, थोडे दिवसात तुम्ही 3 महिने वाटेला येतात, 4 महिने येतात, त्यापेक्षा तुम्ही महिन्यात 15 दिवसात राजीनामा द्या, सर दिला असता. मी बोललो मला 15 दिवसात म्हणलं तर तुम्ही राजीनामा घ्या, आपण परत बसू, आपण हे करू. पण नाहीये. पण ज्यांनी घेतलंय ते नाही ना फुटणार, ते फुटणारच होते. बरोबर. अत्यंत गंभीर आरोप खरं तर विक्रम कलावडे यांनी केलाय. पराभूत उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची. आज सकाळी जी निवडणूक झाली खरेदी विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीची, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 सदस्य होते आणि भाजपचे 5 होते. फक्त 20,000 रुपयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आपली पक्षनिष्ठा बाजूला ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांवरती अत्यंत गंभीर आरोप राष्ट्रवादीचे उमेदवार करत आहेत. 20,000साठी विकले गेल्याचा आरोप त्यांच्याकडून होतोय. आता पक्ष श्रेष्ठी या सगळ्यांवरती काय कारवाई करतात हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.